आता त्या म्हणत असताना मला असं वाटतं मला पण जीवन गौरव मिळतो की काय. पण मला आज आनंद झाला की खरंच ज्यांच्या हातून ज्यांनी इतरांनी सत्कार घ्यायचे त्यांचा सत्कार माझ्या हातून झाला याचा जास्ती मला आज आनंद होतोय. त्याची गाणी ऐकत ऐकत आणि गाण्यांपेक्षा जास्ती जाहिराती ऐकत ऐकत लहानाचे मोठे झालो आपण. खरं तर गेले 1-2 दिवस जरा थोडंसं इथे मान दुखत होती माझी. त्यांचा पहिला नाच बघितला आणि तसं तसं करून बघितलं जरा बरं वाटायला लागलं. छान नसतं. आज सर्वच इथे मान्यवर उपस्थित आहेत. पण अशोक पत्कीजी यांचं मी गाणी तर ऐकत आलो की त्यांचं ते एक गाणं आपलं केतकीच्या बनी मला खूप आवडतं गाणं ते. मी मगाशी कबरेंना विचारलं की इथे नंतर काय कार्यक्रम आहे तर ते बोलले मिसळ आहे. अनेक बरेच कार्यक्रम एकत्र आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. तर मी म्हटलं आम्ही भाषण जास्ती करून त्याचा चिवडा करू नये एवढीच फक्त इच्छा. सगळेजण इथे बंदाचा कार्यक्रम बघायला आलेले असतात. कारण मी एकदा तुम्हाला सांगतो माझ्या बाबतीत असं एकदा झालं होतं. मला असं वाटतं 90 साली वगैरे प्रचाराला गेलो होतो कुठे आपल्या नगरला. अकोली नावाचं गाव आहे. त्या अकोली नावाच्या गावात गेलो होतो. वरती एकदम उंचावरती येते. थंडीचे दिवस होते. मला कल्पना नाही कुठे सांगितलं नाही मला. वरती पोहोचलो. रात्रीची वेळ होती. त्याला ते काय आचारसंहिता वगैरे भानगड नव्हतं फार. वरती पोहोचलो. सगळे समोर लोक बघितली. सगळे घोंगडीत. बरं दिसत होते एवढेच. प्रतिभाताई पाटील दिसायचे तेवढेच. आणि मी उभा आपला झब्बा लेंगा. बरं ती थंडी वारा सुटलेला. झेंडा आणि मी दोघेच फडकत होतो तिकडे. सगळे घोंगडीत होते. काही बोला तर टाळ्यांची वाक्य आतल्यात. थंडी असल्यामुळे हे पण जास्ती होत नव्हतं. सगळं असं आतल्यात होतं सगळं. भाषण झालं. राष्ट्रगीत सुरू झालं. उभे राहिले परत बसले. परत का बसले नाही सर नंतर पिक्चर आहे. ते माझ्याकडे थांबलेच नव्हते. हा एकदाचा कधी जातोय आणि तो चित्रपट कधी सुरू होतोय. मला असं वाटतं की त्या भावनेने आपण बसलेले नसाल अशी एक अपेक्षा मी करतो. हे कधी एकदा यांचं आटपतंय आणि एकदा आमची कधी मिसळ सुरू होतीये. परंतु मी एक कलावंत असल्यामुळे अनेक कलावंत इथे थांबलेले असतील. वाट बघत असतील आपली कला सादर करण्यासाठी. म्हणून मी पुन्हा एकदा या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्ष त्याच्यानंतर आमच्या बोरिवली शाखेचे आमचे कबरे या सर्वांचं हे काही शाखा बदलता नाही येणार ना. नाट्याचा संबंध आहे म्हणून विचारलं तर कुठच्या शाखेत गेलो तेच कळत नाही. ते जरा थोडंसं आपल्याला काही नवीन निर्मिती करता आली तर बघा. असो पण आज मी पुन्हा एकदा आनंद व्यक्त करतो की माझ्या हस्ते आज अशोकजींचा सत्कार माझ्या हस्ते झाला. इतक्या मोठ्या माणसाचा एका व्यक्तीचा ज्यांनी 50 वर्ष आज या संपूर्ण क्षेत्रामध्ये घालवलेली आहे. मला परवा दिवशीच त्यांचा एक इंटरव्ह्यू बघताना मला कळलं टेलिव्हिजनवरच्या आपण ज्या जाहिराती ऐकतो आणि जे आपण गुणगुणायला लागतो किंवा जे आपल्या मनात बसतात गेले अनेक वर्षानुवर्ष त्या जवळपास 5000च्या वरती त्यांनी केलेल्या जिंगल्स. 5000च्या वरती. साधं सोपं काम नाहीये. मी एका संगीतकाराचा मुलगा आहे त्याच्यामुळे मला माहितीये की गाणं निर्माण होतं किंवा निर्माणाची जी प्रोसेस असते ती काय असते ही मला पूर्ण कल्पना आहे. आणि ती इतकी वर्ष अशोकजींनी त्या
गोष्टींवरती काम केलं आणि त्या मी खरं तर कपिलदा मी हे सांगणार आहे की हे सगळं संपल्यावरती एकदा त्याला पेटी येऊन इथे बसवा आता आणि जरा मला असं वाटतं की काही महत्वाच्या जाहिराती जरा लोकांना ऐकवा, म्हणजे आता लक्षात येईल की अच्छा हे अशोकजीने केलं होतं. झेंडू पण तुमचीच ना, बघा कधी केली चाल, कधी केली लावतोय अजूनही, याला कालातीत म्हणतात, कळलं का? आणि मला असं वाटतं की तो एक कार्यक्रम इथे अशोकजींचा इथे करावा अशी मी कपिलजींना विनंती करेन की हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचा कार्यक्रम करावा. मी पुन्हा एकदा आभार मानतो. मी बोरिवलीच्या नाट्य आज शाखा बोलून टाकतो, चला शाखेचे मला आज त्यांनी हा मान दिला, सन्मान दिला की मी अशोकजींचा सत्कार करावा, त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.